आजचा स्वाध्याय इयत्ता 7वी विषय मराठी धडा 11वा बालीबेट याचे प्रश्न उत्तरे. प्रश्न पहिला, पुढील आकृती पूर्ण करा. प्रश्न क्रमांक अ, बालीबेटावरील विविध ललितकला. याचे उत्तर आहे 1. नृत्य, 2. शिल्प, 3. गायन, 4. चित्र. प्रश्न आ, पहिले, बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. याचे उत्तर आहे रत्नजडित कंठ्यांतील कंठमणी. प्रश्न दुसरा, बालीबेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द. याचे उत्तर आहे ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ. प्रश्न क्रमांक 2, पुढील कल्पना स्पष्ट करा. प्रश्न पहिला, बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. याचे उत्तर आहे एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी विखरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो तसे बालीबेट आहे. म्हणून बालीबेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. प्रश्न दुसरा, बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. याचे उत्तर आहे बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. प्रश्न तिसरा, या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. याचे उत्तर, लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीचमध्ये दाखल झाले तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. प्रश्न क्रमांक 4, बालीबेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. याचे उत्तर आहे सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडा पोफळीच्या राया होत्या. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. या सर्व कारणांमुळे बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. प्रश्न क्रमांक 3, पुढील मुद्द्यांच्या आधारे बालीबेटाची माहिती लिहा. तर मुद्दे असे आहेत की बालीबेटाचे स्थान, घरे व हॉटेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता, निसर्ग सौंदर्य, या बेटाचे बदलते रूप. इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बालीबेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यांसारखे शोभते. बालीबेटावरील घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसराने वेढली आहेत. झापांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. समुद्रकिनारी हॉटेललगत गर्द राई आहे. ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत. या बेटावर आता डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. आता या बेटाचे स्वरूप बदलत चालले आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. प्रश्न क्रमांक अ, पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते. याचे उत्तर आहे रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. प्रश्न क्रमांक आ, 5 मिनिटातच बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. याचे उत्तर आहे हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकाने त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की शांतपणे घोरू लागले. प्रश्न क्रमांक ई, वेलींचे अंग धुणे झाले होते. याचे उत्तर आहे हॉटेल भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची आंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. प्रश्न क्रमांक ई, त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढीत होतो. याचे उत्तर आहे पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकाने स्वतःच्या गाण्याने भरून काढली. पुढील शब्दांचा अर्थ समजून घ्या. पहिला शब्द टुरिस्टांचा स्वर्ग. याचा अर्थ आहे बालीबेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 2, कीर जंगल. याचा अर्थ आहे गच्च झाडी असलेले जंगल किंवा घनदाट जंगल.
प्रश्न तिसरा, अश्राप माणसे याचा अर्थ आहे अतिशय भोळी भाबडी किंवा मनाने निर्मळ असलेली माणसे. प्रश्न चौथा, गाणारे भाट याचा अर्थ आहे राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. प्रश्न क्रमांक 5, तंबूतला सिनेमा याचा अर्थ आहे गावोगावी तंबू ठोकून व कणाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे. याला टुरिंग टॉकीज असेही नाव आहे. क्रमांक 6, झोपेतल्या डुलक्या याचा अर्थ आहे झोप अनावर झाली की बसल्या बसल्या मान डावी उजवीकडे खाली वर जाऊन झटके लागतात व त्याने झोप चाळवते. प्रश्न क्रमांक 2, पुढील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. याच्यातील पहिला शब्द आहे अभंग व याचे उत्तर आहे न भंगणारे. 2 ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार. प्रश्न दुसरा, बोट याचा अर्थ आहे हाताचे बोट व जहाज. प्रश्न क्रमांक 3, पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. याच्यातील पहिला शब्द आहे उभयता व वाक्य आहे दादा व वहिनी उभयता गावी गेले. 2 चौघडा, ताईच्या लग्नात सनई चौघडा वाजत होता. 3 चित्रविचित्र, याचे वाक्य आहे जंगलात चित्रविचित्र पक्षी होते.